नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पदार्थ कुळिथाचे माडगे। हे माडगे अतिशय पौष्टिक असे आहे। पूर्वीच्या काळी सर्दी, खोकला, ताप असे काही आजार झाला की त्याच्यावरती पहिला उपाय म्हणजे कुळिथाचं माडगं बनवलं जायचं। आजारी माणसाला ते गरम गरम प्यायला द्यायचे। जर हे माडगे रात्री प्यायला दिलं तर पेशंट सकाळपर्यंत अगदी ठणठणीत व्हायचा। यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं आणि फॅटचं प्रमाण अगदी कमी असतं। कॅल्शियमचं प्रमाण सुद्धा यामध्ये भरपूर असतं। म्हणून आजची ही रेसिपी आपली खूप पौष्टिक आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे बघा मी अर्धा किलो कुळीथ घेतलेले आहे। या अशा प्रकारचे कुळीथ असतात, लालसर रंगाचे, स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। एका गरम कढईमध्ये आता आपण ते भाजून घ्यायचे आहेत। छान असे खमंग भाजून घेतलेले आहेत। एका परातीमध्ये आता काढून घेते आणि थंड करायला ठेवते। थंड झाल्यानंतर ते गिरणीतून दळून आणणार आहे। ते मिक्सरवरती सुद्धा आपण बारीक करू शकतो आणि चाळणीने चाळून ते वापरू शकतो। इथे एका पातेल्यामध्ये 5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी गॅसवरती उकळण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इथे एक मोठी वाटी भरून कुळिथाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण दळून आणलेलं आहे। तेच पीठ इथं मी घेतलेलं आहे। मध्ये थोडं थोडं पाणी घालून हे असं मिक्स करायचं। अशा प्रकारे सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि याला उकळी येऊ देऊया। बघा इथे खळखळ पाण्याला उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये मूठभर आपण जे नेहमी वापरतो तेच तांदूळ इथे वापरायचे आहेत। त्यामध्ये टाकायचे आणि शिजू द्यायचं थोडा वेळ। पळीने हलवत राहायचं आहे थोडा वेळ। तर टक्के तांदूळ शिजला की त्यामध्ये आता आपण कुळिथाचं जे पीठ तयार करून घेतलेलं होतं पाणी टाकून ते ह्यामध्ये सोडायचं आहे आणि पळीने यामध्ये एकसारखं ढवळत राहायचं आहे। एक 5 ते 6 मिनिटं एकसारखं ढवळत राहायचं आहे। म्हणजे यामध्ये आपण कुळिथाचं जे पीठ टाकलेलं आहे त्याला पण शिजू द्यायचं आहे थोडा वेळ। जे माडग्याला पण थोडासा दाटसरपणा येतो। अगदी जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं। उचलून पिता येईल इतपत आपण पातळ ठेवायचं। पूर्वीचे लोक भिजून आल्यानंतर गरमागरम हे कुळिथाचं माडगं प्यायचे आणि एकदम तरतरीत व्हायचे। तुम्ही पण या पावसाळ्यात एकदा हे कुळिथाचं माडगं बनवून बघा, पिऊन बघा, किती पौष्टिक आणि छान लागतं ते। बघा इथे आपले माडगं बनवून तयार आहे। तर मैत्रिणींनो, आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा।